वीण दोघातली ही तुटेना मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे मल्लिका मुद्दामच समरचे कान भरत असते. स्वानंदीला कळत नाही का, छोट्या दिराचं इथे हळदीचा कार्यक्रम आहे आणि तीच इथे औक्षण करायला नाही आहे, किंवा इथे त्याला हळद लावायला सुद्धा ती नाही आहे. मग काय करायचं सांग बरं. आणि तिला ह्या सगळ्या गोष्टी कळायला नको आहेत का, असं ती बोलत असते. तेव्हा समर म्हणत असतो, अगं असं काय करतेस काकू, हे बघ, त्या का आणि कशासाठी गेलेल्या आहे ते चांगलंच माहिती आहे. अगं इथेच कुठेतरी असतील, तू काळजी करू नकोस बरं. मग आता इथे आजी म्हणत असतात, हो मल्लिका, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी करण्याची तुला काहीही गरज नाही आहे. आणि तुला एक गोष्ट सांगू का, ती येईलच आणि तिला जबाबदारीची जाणीव नक्कीच आहे आणि ती अशी कधीच वागत नाही, हे सुद्धा तुला माहिती आहे ना. मग अर्पिता म्हणत असते, आजी, प्रत्येक वेळी तू तिची बाजू घेऊन बोलतेस, पण तिला ह्या घरची सून म्हणून जबाबदाऱ्या पार पाडायची गरजच नाही वाटत का गं? ती प्रत्येक वेळी असं का बरं वागत असते आणि तिला कोणी काहीही बोलत सुद्धा नाही, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो इकडे मात्र आता आजीने सांगितलेलं असतं, ठीक आहे, तोपर्यंत तू औक्षण वगैरे ह्या सर्व गोष्टी करून घे म्हणून. आता अर्पिता लगेच इकडे अंशुमनला औक्षण करायला लागत असते आणि मल्लिका सांगत असते, आता दुसऱ्या 2 सवाष्ण्यांना सुद्धा औक्षण करायला दे. मग अर्पिता आणि आशा दोघी तिघी मिळून अशा 5 जणी औक्षण करून घेत असतात आणि औक्षण केल्यानंतर आता अंशुमनला हळद लावायची वेळ आलेली असते. इथे मल्लिका म्हणत असते, आई बघितलं ना, आपला अंशू किती गोड दिसतोय, खरंच किती सुंदर दिसत आहे ना आपला अंशू. तेव्हा आजी म्हणत असतात, हो, गोडच दिसत आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो स्वानंदी रस्त्याने फिरत असते. इथे ती हिला आणि चिंगीला शोधत मोबाईलमध्ये असलेला फोटो ती सगळ्यांना दाखवते आणि मोबाईलमध्ये असलेला फोटो सगळ्यांना दाखवल्यानंतर आता मात्र तेवढ्यातच इथे समरचा कॉल आलेला असतो आणि समरचा कॉल आल्यानंतर आता ती म्हणत असते, राजवाडे, तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि मी इथे बाहेर ना खरं तर चिंगीला शोधण्यासाठी आलेली आहे आणि चिंगी इथे माझ्याबरोबर भेटेल की नाही हे माहिती नाही आहे, पण मला ना घरी थांबवतच नव्हतं, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो आता इकडे ती म्हणत असते, राजवाडे, तुम्ही काळजी करू नका, पण काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मात्र मी तिला घेऊनच येणार आहे. अहो स्वानंदी मॅडम, पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथे करण्याची काय गरज आहे? तुम्ही वेड्या आहात का? हे सगळं तुम्ही अजिबात करायला नको होतं का? तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी स्वतःहून करायला लागलेला आहात. मग आता स्वानंदी म्हणत असते, नाही, हे बघा, तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी या बरं आणि त्यांना शोधण्यासाठी आपण कोणाला तरी पाठवूया. मला सुद्धा तिची काळजी आहेच ना. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आता तुम्ही ह्या घरच्या सून आहात ना, मग तुम्ही या घरच्या सून असल्याकारणाने असं बाहेर फिरणं बरोबर दिसत नाही. स्वानंदी म्हणत असते, ठीक आहे राजवाडे, मी येते. मग आता स्वानंदी मात्र ताबडतोब घराकडे जायला निघते. त्याच वेळेला चिंगी तिला दिसते. चिंगी दिसल्याबरोबर स्वानंदी तिला आवाज देते आणि म्हणत असते, काय चाललंय चिंगी, तू कुठे निघालेली आहेस आणि त्याचबरोबर तू अशी घरातून बाहेर कुठे पडलीस एवढ्या उन्हाचं वगैरे, हे सगळं काय आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे ती म्हणत असते, मला माफ करा वहिनी, पण मी तुमच्याबरोबर अजिबातच नाही येऊ शकत. मग आता स्वानंदी म्हणत असते, काय हे सगळं काही माझ्याबरोबर येऊ शकत नाही म्हणजे तू घरातून मुळात आलीसच का? हे बघा, मला ना नाही समजत आहे, पण मला आता खूप टेन्शन आलेलं आहे. अगं तुला टेन्शन आलं आहे, पण कसलं आणि काय टेन्शन आलेलं आहे? का अशी वागतेस चिंगी? हे बघ, आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर घरी चल. तेव्हा ती म्हणत असते, नाही, मी त्या घरामध्ये पुन्हा येऊ शकत नाही, कारण अंशुमन सरांची हळद आहे, त्यामुळे मला तिथे नाही येता येणार आहे. मग आता ती म्हणत असते, पण का? कारण मला मल्लिका मॅडमनेच तिथून बाहेर काढलं आहे, असं ती आता स्वानंदीला सांगत असते. पण स्वानंदी मात्र तिचं काही ऐकत नाही आणि तिला सरळ हाताला धरूनच घरी घेऊन आलेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता इकडे औक्षण करून झाल्यानंतर त्याला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो. मग आता सुरुवातीला समरला हळद लावायला इकडे ती लोक बोलत असतात. त्याच वेळेला आपण पाहतो मल्लिका म्हणत असते, समर, तू आता हळद लावून घे बरं. मग आता समर म्हणत असतो, हो काकू. मग आता समर हळूहळू पुढे जातो आणि त्यानंतर स्वानंदी नसताना आता एकट्यालाच त्याला हळद लावावी लागणार असते, कारण त्याच्याकडे मात्र कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नसतो.
स्वानंदी इथे मल्लिका म्हणत असते, बघितलंस ना, बघितलं अजूनसुद्धा स्वानंदी आलेली नाही आहे. मी तुम्हाला तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगते, मला माफ करा, पण मला काळजी वाटते रे, म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी बोलत आहे. खरं पाहायला गेलं तर आता ना इथे स्वानंदीने इथे हसायला हवं, पण स्वानंदी इथे नाही ना. मग आता अर्पिता म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आता नको करायला, कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा आपल्याला आता इकडे हे ॲक्सेप्ट करावंच लागणार आहे. स्वानंदीचा आणि आपला काही एक संबंध नाही आहे किंवा तिला आपल्या कोणत्याही गोष्टीची काळजी नाही आहे. मग आता इकडे समर म्हणत असतो, असं काहीही नाही आहे काकू, हे बघ आता हळदीचा कार्यक्रम सुरू आहे ना, मग हळदीचा कार्यक्रम सुरू असताना तुम्ही उगाचच ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने बोलू नका, ओढूत आणू नका, तुम्हाला हे सगळं करण्याची काहीही गरज नाही आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि स्वानंदी मॅडमचं आणि माझं बोलणं झालेलं आहे, स्वानंदी मॅडम मात्र लवकरच येतील, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो की इथे आता तो म्हणत असतो, इथे स्वानंदी मॅडम मात्र चिंगीला शोधण्यासाठी गेलेल्या आहेत. चिंगीला शोधायला गेलेले आहे ही गोष्ट ह्या लोकांनी ऐकता क्षणी इथे मल्लिकाला आणि अर्पिताला मात्र धक्काच बसतो. आता मल्लिका म्हणत असते, तिला शोधायची काय गरज आहे, ती काही लहान मुलगी आहे का तिला शोधायला. तेव्हा समर म्हणत असतो, काळजी करू नको, ती लवकरच येईल. मग आता इकडे स्वानंदी आणि त्याचबरोबर तिच्याबरोबर चिंगी ह्या दोघीही जणी आलेल्या असतात. आता हे दोघीही जणी आल्याबरोबर इकडे मात्र मल्लिकाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्याचबरोबर अंशुमनला तर खूपच जास्त मोठं टेन्शनसुद्धा आलेलं असतं की ही चिंगी इथे पुन्हा काय करत आहे आणि ह्या चिंगीची इथे येण्याची हिंमत कशी झाली. मल्लिका मात्र पूर्ण कांगावा करत असते. ती म्हणत असते, नाही काही जरी झालं तरी सुद्धा ही मुलगी इथे येता कामा नव्हती आणि त्याचबरोबर ह्या मुलीला चांगला धडा शिकवला पाहिजे. मग आता मल्लिका म्हणत असते, काय हे स्वानंदी, तुला तुझ्या दिराची इथे हळद आहे त्या सगळ्या गोष्टीची काळजी नाही आहे आणि तुला त्या मोलकरणीची काळजी होती आणि त्यामुळे तू त्या मोलकरणीला इथे शोधायला गेली आहेस, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची. मग आता स्वानंदी म्हणत असते, एक मिनिट, ती मोलकरीण जरी असली ना तरीसुद्धा माणूस आहे, तिलासुद्धा भावना आहेत आणि तिच्या भावनांचा आपण विचार केला पाहिजे की नाही. आणि काकू तुम्ही असं का म्हणताय. त्याच वेळेला आता समर म्हणत असतो, एक मिनिट, वाद कोणीही घालू नका, प्लीज जरा शांत व्हा. आणि काकू एवढं काहीही झालेलं नाही आहे, समजलं का. आणि स्वानंदी मॅडम तुम्ही सुद्धा शांत बसा आणि आता पुढच्या ह्या सगळ्या गोष्टीला इथे सुरुवात करा, प्लीज सगळेजण शांत बसा, असं समर सर्वांना सांगत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो आता इकडे स्वानंदी म्हणत असते, नाही राजवाडे, चिंगी अशी स्वतःहून घरातून निघून गेली नव्हती, तर इकडे मल्लिका काकूनेच तिला घरातून धक्के मारत घराच्या बाहेर काढले, धमकवले आणि त्यानंतर चिंगीने घर सोडलं आहे. तेव्हा मल्लिका म्हणत असते, हे सगळं काय आहे आणि स्वानंदी तू माझ्यावर असे बिनबुडाचे आरोप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे करतेस, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, त्याचं काय आहे ना, अनफॉर्च्युनेटली इथे तुमच्यापेक्षा जास्त माझा चिंगीवर विश्वास आहे. मल्लिका म्हणत असते, तिने सांगितलं आणि तू विश्वास ठेवलास. हो म्हणून तर सांगते ना तुम्हाला, तुमच्यापेक्षा जास्त माझा तिच्यावर सगळ्यात जास्त विश्वास आहे, असं ती स्पष्टपणे बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इथे मात्र समरने सगळ्यांना इथे जायला सांगितलेलं असतं आणि उष्टी हळद मात्र अनुष्काकडे पाठवण्यात आलेली असते. आता मल्लिकाला रागच आलेला असतो. मल्लिका म्हणत असते, ती दळभद्री पोरगी इथे पुन्हा घरामध्ये आणलेली आहे, काय गरज होती त्या पोरीला घरामध्ये आणण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची. मला तर ती अजिबातच पटत नाही आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला हे सगळं त्या स्वानंदीमुळे मला सहन करावं लागतंय, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो, संध्याकाळची वेळ असते. आता सगळेजण आराम करायला आपापल्या खोल्यामध्ये निघून गेलेले असतात. नेमकं त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता स्वानंदीचे पाय प्रचंड दुखत असतात आणि तिला ना इकडे डोकेदुखीचा सुद्धा त्रास होत असतो. तेवढ्यात समर तिथे येतो. समर मात्र तिच्यावर ओरडत असतो आणि म्हणत असतो, स्वानंदी मॅडम, ह्या सगळ्या गोष्टी करण्याची तुम्हाला काय गरज आहे, तुम्ही हे सगळं काही करायला नको होतं. अहो तुम्हाला जर चिंगीला शोधायला जायचं होतं ना तर तुम्ही माझ्याशी एकदा बोलायचं होतं आणि त्याचबरोबर मी इकडे आपल्याकडे किती नौकर आहेत त्या कोणाला तरी पाठवलं असतं बोलायला वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी केल्या असत्या, पण तुम्ही असं जायला नको होतं, असं तो बोलत असतो. तेव्हा ती म्हणत असते, तुम्हाला खोटं नाही सांगत, आता मला कसलाही त्रास होत नाही, पण जोपर्यंत मी इथे चिंगीला शोधत नव्हते ना तोपर्यंत मात्र मला प्रचंड त्रास होत होता. कधी एकदाचं मी तिला शोधते आणि कधी एकदाचं घरी घेऊन घेते असं मला झालं होतं, पण मी आता राजवाडे अगदी ठीक आहे. त्याच वेळेला तो म्हणत असतो, ठीक आहात का तुम्ही, मग आता आराम करताय ना.
पण तुम्हाला सांगू का, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दगदग वगैरे करण्याची काही गरज नाही. तुम्ही आराम करा बरं. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच ती आराम करायला लागत असते. आराम करायला उठणार तेवढ्यातच तिला चक्कर येते. चक्कर आल्याबरोबर आता तो तिला धरतो आणि ती म्हणत असते, "पायाला माझ्या थोडेसे गोळे येत आहेत. कारण मी ना उन्हामध्ये जरा जास्तच फिरली आहे ना, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. बहुतेक त्यामुळेच हे सगळं काही होत असावं." असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता इकडे आपण पाहतो दुसऱ्या बाजूला अंशुमनने अनुष्काला कॉल केलेला असतो आणि अंशुमनने अनुष्काला कॉल केल्यानंतर तो तिच्याशी वायफळ गप्पा मारत असतो. "तू कशी आहेस वगैरे, त्याचबरोबर माझी उष्टी हळद लावून तुला कसं वाटलं?" तेव्हा ती म्हणत असते, "खूप छान वाटलं." आणि खरंच फक्त छानच वाटलं का त्याच्या पलीकडे आणखी काहीही वाटलं नाहीये? खरं खरं सांग, आणखी काय वाटलेलं आहे? तेव्हा ती म्हणत असते, "काही नाही वाटलेलं, म्हणजे म्हणजे नाही तरी सुद्धा खरं खरं सांग, आणखी काय काय वाटलं तुला?" तेव्हा ती म्हणत असते, "मला ना असं वाटलं की तुम्ही ना अक्षरशः माझ्या समोरच उभे आहात आणि तुम्हीच मला इथे हळद लावत आहात असं मला वाटलेलं आहे." असं म्हटल्याबरोबर अंशुमन म्हणत असतो, "अच्छा, असं वाटलं का तुला? पण मग तुला सांगू का, कधी एकदाचा उद्याचा दिवस उजळतोय, कधी एकदाचं आपलं लग्न होतंय आणि त्यानंतर कधी एकदाची तू माझ्या मिठीत असणार आहेस, मी तुझ्या बाजूला झोपणार आहे. ही गोष्ट मला आता इकडे फारच जास्त मी ते मिस करतोय, इमॅजिन करतोय." असं तो बोलत असतो. त्यावेळेला ती म्हणत असते, "हो का, मग आता इकडे चला, मी आता एवढ्या गडबड गोंधळीतून तुम्हाला फोन केलेला आहे." असं ती बोलते. त्यावर अंशुमन म्हणत असतो, "हो, मग तुम्हाला सांगू का अंशुमन, इथे तुम्ही तर माझ्या आईबाबांना फारच आवडलात. कारण ते तर आता रिटायर होणार आहे, सगळा बिझनेस तुमच्या हाती देऊन." असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो इकडे आता तो विचार करू लागत असतो की मी करोडोंचा मालिक होणार आहे, ही सगळी करोडींची प्रॉपर्टी वगैरे सगळी सगळी माझी होणार आहे, या गोष्टीचा तो विचार करत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता समरने एक नौकराच्या थ्रू एक खूप मोठा टोप आणलेला असतो आणि त्यामध्ये थोडंसं गरम पाणी आणलेलं असतं, जे की स्वानंदीच्या पायाला आराम देणारं असतं. आता स्वानंदीसाठी ते आणल्यानंतर इकडे लगेचच ती म्हणत असते, "हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर तुम्ही हे माझ्यासाठी का बरं आणलेलं आहे?" मग आता तो म्हणत असतो, "का म्हणजे तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं करता, तर मग मी तुमच्यासाठी नाही करू शकत का? हे सगळं मी तुमच्यासाठी केलेलं आहे. पण राजवाडे, हे सगळं करण्याची काही गरज नव्हती. कशाला उगाचच? तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं काही करता, त्यावेळेस मी तुम्हाला काही बोलतो का? नाही ना बोलत. मग तुम्ही आता माझ्यासाठी मी तुमच्यासाठी एवढं सगळं काही करतोय, तर तुम्ही उगाचच माझ्यासोबत का बरं बोलताय हे सगळं काही?" तेव्हा ती म्हणत असते, "पण खरंचच मला तुम्ही हे सगळं काही केलेलं नाही आवडणार. पण तुम्हाला हे सगळं करण्याची काही गरज नाही आहे राजवाडे." मग आता तो म्हणत असतो, "हो का? पण तुम्ही माझ्यासाठी करताच ना एवढं सगळं, मग मी केलं तर काय फरक पडत आहे?" आणि तुम्हाला सांगू का, हे बघा, आता तुम्ही मला कसं सांगता की प्रत्येक दुखणं, प्रत्येक आजार हा गोळ्या औषधाने बरा होत नाही, तर त्यासाठी काहीतरी घरगुती उपायसुद्धा करून पाहावेत. म्हणूनच तुम्हाला सांगू का, आता पायाला इथे सूज आली किंवा थोडंसं बरं वाटत नसेल, तर कोमट पाण्यामध्ये आपण ते पाय ठेवायचे, त्यावरती थोडंसं मीठ घालायचं पाण्यामध्ये किंवा थोडंसं पायावरती, त्यामुळे आपल्या पायांना आराम मिळतो. ह्या बेसिक घरगुती गोष्टी आहेत ना. मग मी ते केल्या म्हणून काय फरक पडलं? आणि आता तुम्हाला जेव्हा जेव्हा असा त्रास होईल ना, तेव्हा तेव्हा आपण असंच करूया." स्वानंदी म्हणत असते, "ठीक आहे, मी ते सगळं काही करेल, पण प्लीज तुम्ही हे सगळं माझ्यासाठी नका करू." "का? मी का नको करू? तुम्ही माझ्यासाठी काहीही करता, तर मग मी एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टी केल्या तर त्यांनी काय फरक पडणार आहे? बरं चला, तुम्ही आराम करा, मी येतो." तेव्हा स्वानंदी म्हणत असते, "का? कुठे चाललात तुम्ही?" "अहो, कामं येतं, लग्नघर आहे आणि तुम्हाला आराम करायला सांगितलं ना, मग फक्त तुम्ही आरामच करायचा. अजिबात खोलीतून बाहेर यायचं नाही, समजलं का? काहीही झालं तरी खोलीतून अजिबात बाहेर यायचं नाही आहे, कळलं? माझं तुमच्यावर बारीक लक्ष आहे." असं म्हणून समोर तिथून निघून जातो. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, "खरंच राजवाडे, तुम्ही एवढी काळजी का बरं करता? तुम्ही माझी एवढी काळजी करता, आपल्या माणसाची काळजी करता, त्यामुळे मी दिवसेंदिवसच तुमच्या आणखीनच प्रेमात पडत चाललेली आहे." दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. अंशुमन मात्र खूपच थाटात तयार झालेला असतो आणि मी आता करोडोंचा मालक होणार आहे हे स्वप्न तो पाहत असतो. तेवढ्यातच तिथे आता मल्लिका आणि अर्पिता ह्या दोघीजणी येतात. दोघीजणी आल्यानंतर इथे आता मल्लिका म्हणत असते, "खरं तर माझा मुलगा राजबिंडा किती छान दिसतोय, खरंच अंशुमन खूप कमाल दिसतोयस तू." आणि त्यामुळे ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते, त्याचबरोबर त्याला एक काळा टिक्का लावत असते. आणि तेव्हा अंशुमन म्हणत असतो, "काय चाललंय मॉम यार हे? अरे अगं, माझी मिलियनची स्माईल आहे आणि तू ते असं करतेस का?" तेव्हा ती म्हणत असते, "आज ना मला तू रोखू नाही शकत आहे.
आज काही जरी झालं ना तरी मी तुझ्यासाठी खूप काही गोष्टी करणार आहे आणि त्याचबरोबर तू माझा लाडला आहेस ना, मग आता फेटा घाल. फेटा घालायला देत असते, पण तो मात्र फेटा घालायला नाही म्हणत असतो. तो म्हणत असतो, नाही मला नाही घालायचा आहे फेटा, नाही फेटा घालावाच लागणार आहे. मग आता शेवटी फेटा घालतो आणि मल्लिका त्याचबरोबर त्या दोघांचा इथे अर्पिता फोटो काढत असते. मल्लिका म्हणत असते, अगं तू पण ये ना. ती म्हणत असते, अगोदर तुमच्या दोघांचा काढते. मग आता लगेचच तिघांचा सुद्धा एक फोटो सेल्फी काढला जातो आणि त्यानंतर मल्लिका त्याला म्हणत असते, तुझ्या डोक्यामध्ये कसलेही कोणतेही वायफट विचार नाही आहेत ना, म्हणजे मला नाही समजलं तू कशाबद्दल बोलतेस ते. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही म्हणजे त्या चिंगी बिंगीचे वगैरे असले काही वगैरे विचार तुझ्या मनामध्ये येत नाही आहेत ना. नाही ग मॉम, मी एवढा करोडोचा मालक होणार आहे आणि त्या भिकारड्या पोरीला मी भीक घालणार आहे का, असं अजिबातच नाही. तू उगाचच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस बरं, असं तो बोलत असतो. तेव्हा मल्लिका म्हणत असते, नाहीच, आता तर माझा मुलगा एवढ्या मोठ्या घरचा जावाई होणार आहे, त्यामुळे आता अजिबातच आपण त्या लोकांना इथे समोर सुद्धा उभं करायचं नाही. त्या स्वानंदीला काय करायचंय काय नाही ना ते तिचं तिचं करू दे, आता फक्त थोडाच वेळ बाकी आहे. मग असं म्हणून सर्वजण आता इकडे बाहेर हॉलमध्ये येतात. खूपच सुंदर असं घरातल्या घरात नाजूक साजूक डेकोरेशन केलेलं असतं आणि तिथेच आता इकडे अंशुमन आणि त्याचबरोबर अनुष्का ह्या दोघांचं सुद्धा लग्न पार पडणार असतं. आता स्वानंदी सुद्धा छान अशी तयार होऊन आलेली असते, समर सुद्धा सुंदर असा तयार होऊन आलेला असतो. दोघांनी एकमेकांना साजेस असा इथे मॅचिंग केलेलं असतं. गुरुजी सुद्धा आलेले असतात. स्वानंदी पुढे होऊन कोणाला काय हवंय काय नकोय त्याचबरोबर लग्नाची तयारी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालत असते. अंशुमन हा आलेला असतो तेव्हा तेवढ्यातच आधिरा सुद्धा येते. आधिरा रोहन हे दोघेही जर आल्यानंतर आधिरा मात्र धावतच येते आणि अंशुमनच्या गळ्यात मिठी मारत असते आणि त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणत असते. तिथे बाजूला चिंगी उभी असते. चिंगी मात्र हे सगळं काही पाहून रडायला लागलेली असते आणि चिंगीचं रडणं मात्र स्वानंदीच्या नजरेतून अजिबातच झाकत नसतं. सोबतच आपण पाहतो आता इकडे समर सुद्धा खूप छान असा तयार होऊन आलेला असतो आणि समर छान असा तयार होऊन आल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचं तो इथे स्वागताला बाहेर गेटवरच उभा राहिलेला असतो. त्याचबरोबर स्वानंदी इतरांना काय हवंय काय नको हे सुद्धा पाहत असते. आता अनुष्का त्याचबरोबर तिचे आई बाबा आजी आजोबा हे सगळेजण आता या राजवाड्यांच्या महालामध्ये आलेले असतात. जेव्हा ते येतात तेव्हा मात्र इथे आता त्यांच्या स्वागताला मल्लिका त्याचबरोबर हे सगळेजण धावतात. मल्लिका म्हणत असते, आई खरं खरं सांगा इथे अंशुमन कसा छान दिसतोय ना, आणि स्वानंदी आता तुझी धाकटी जाऊ येणार आहे, दोघी जणी विचाराने राहा बाई, भांडणं वगैरे करू नका. तेव्हा आजी म्हणत असतात, अगं ती येईल तेव्हा येईल ना, आतापासूनच तू तिच्या मागे का बरं लागलेली आहेस, असं सुद्धा ती इथे बोलत असते. त्याचसोबत आपण पाहतो आता इकडे धावतच मल्लिका जाते आणि मल्लिका गेल्यानंतर सगळेजण आता त्या लोकांचं स्वागत करण्यासाठी धावलेले असतात. आपण पाहतो दुसऱ्या बाजूला मात्र आता इथे मल्लिका आणि अर्पिता ह्या मात्र चिंगीला ओरडत असतात आणि म्हणत असतात, पाहुणे आले आहेत, त्यांच्या चहा पाण्याचं सरबताचं वगैरे बघायचं सोडून तू इतरांचे तोंड बघत का बरं उभी आहेस, तुला कळत नाहीत का ह्या सगळ्या गोष्टी, ताबडतोब जा आणि त्यांच्या चहा पाण्याचं आणि सरबताचं ह्या सगळ्या गोष्टी तू पहा, असं ते तिला सांगत असतात. तेव्हा मात्र बिचारी चिंगी तिथून निघून जात असते. पण आता चिंगीवर ओरडणं त्याचबरोबर तिच्यावर नजर रोखून बघणं हे सगळं काही स्वानंदीच्या नजरेतून थांबलेलं नसतं. पण आता प्रेक्षकांनो इथे ही चिंगी जी आहे ती इथे प्रेग्नेंट आहे आणि ते सत्य मात्र स्वानंदी इथे सर्वांसमोर आणणार असते आणि अंशुमनचं हे असं होणारं लग्न मात्र ती थांबवताना आपल्याला उद्याच्या भागात पाहायला दिसणार आहे. तर पाहत राहा विन दोघातली ही तुटे.